आता आपण रतन टाटा साहेबांची माहिती पाहू. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबईत 86व्या वर्षी निधन झाले. एक प्रसिद्ध उद्योगपती आणि परोपकारी, टाटा यांनी टाटा समूहाला जागतिक यश मिळवून दिले आणि अनेक उपक्रमांमध्ये गुंतवणूक केली. त्यांच्या निधनाने भारताच्या व्यापार जगताचे आणि परोपकाराचे मोठे नुकसान झाले आहे. रतन टाटा हे एक प्रख्यात भारतीय उद्योगपती, परोपकारी आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आहेत, जे त्यांच्या व्यवसायाच्या लँडस्केपमध्ये महत्त्वपूर्ण योगदान आणि त्यांच्या परोपकारी प्रयत्नांसाठी ओळखले जातात. वयाच्या 86व्या वर्षी रतन टाटा यांचे निधन झाले आहे. त्यांच्या मृत्यूची पुष्टी 9 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये वय-संबंधित आरोग्य समस्यांसाठी दाखल केल्यानंतर करण्यात आली, जिथे त्यांना नंतर आयसीयूमध्ये हलवण्यात आले. रतन टाटा जन्म, वय, कुटुंब आणि शिक्षण यांची माहिती पाहू. 28 डिसेंबर 1937 रोजी बॉम्बे, ब्रिटिश भारत, सध्याचे मुंबई येथे जन्मलेले रतन टाटा हे नवल टाटा आणि सुनी कमिशनर यांचे पुत्र आहेत. रतन टाटा 10 वर्षांचे असताना ते वेगळे झाले. त्यानंतर त्यांना त्यांची आजी नवजाबाई टाटा यांनी जयंत पेटिट फारसी अनाथाश्रमातून औपचारिकपणे दत्तक घेतले. रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा, नवल टाटा आणि सिमोन टाटा यांचा मुलगा यांच्यासोबत वाढले होते. 84 वर्षाच्या वृद्धाने कॅम्पियन स्कूल, मुंबई कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल, मुंबई, बिशप कॉटन स्कूल, शिमला आणि न्यूयॉर्क शहरातील रिव्हरडेल कंट्री स्कूलमध्ये शिक्षण घेतले. ते कॉर्नेल विद्यापीठ आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलचे माजी विद्यार्थी आहेत. टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून रतन टाटा 1991 मध्ये जे.आर.डी. टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाले, तेव्हा त्यांनी रतन टाटा यांना त्यांचे उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले. अनेक दशके आपापल्या कंपन्यांमध्ये घालवलेल्या अनेक कंपन्यांच्या प्रमुखांकडून त्यांना कठोर प्रतिकाराचा सामना करावा लागला. टाटांनी निवृत्तीचे वय ठरवून त्यांची जागा घेण्यास सुरुवात केली. त्यांनी पुढे प्रत्येक कंपनीला समूह कार्यालयात अहवाल देणे बंधनकारक केले. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा सन्सच्या आच्छादित कंपन्या एकत्रितपणे एकत्रित केल्या गेल्या. त्यांच्या 21 वर्षाच्या कारभारात महसूल 40 पटीने वाढला आणि नफा 50 पटीने वाढला. त्यांनी टेस्लाचे अधिग्रहण करण्यासाठी टाटा टी, जग्वार लँड रोव्हर घेण्यासाठी टाटा मोटर्स आणि कोरसचे अधिग्रहण करण्यासाठी टाटा स्टील मिळवले, ज्यामुळे संस्थेला मोठ्या प्रमाणावर भारत केंद्रित समूहातून जागतिक व्यवसायात बदलले. टाटा नॅनो कारची संकल्पनाही त्यांनी मांडली. कारची किंमत सरासरी भारतीय ग्राहकांच्या आवाक्यात होती. 75 वर्षाचे झाल्यावर रतन टाटा यांनी 28 डिसेंबर 2012 रोजी टाटा सन्सचे अध्यक्षपद सोडले. सायरस मिस्त्री यांना त्यांचे उत्तराधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. तथापि, संचालक मंडळ आणि कायदेशीर विभागाने 24 ऑक्टोबर 2016 रोजी त्यांना काढून टाकण्यासाठी मतदान केले आणि त्यानंतर रतन टाटा यांना अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. गटाचे अंतरिम अध्यक्ष रतन टाटा यांचा उत्तराधिकारी शोधण्यासाठी रतन टाटा, टीव्हीएस समूहाचे प्रमुख वेणू श्रीनिवासन, बेन कॅपिटलचे अमित चंद्रा, माजी मुत्सद्दी रोनेन सेन आणि लॉर्ड कुमार भट्टाचार्य यांचा समावेश असलेली निवड समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने 12 जानेवारी 2017 रोजी नटराजन चंद्रशेखरन यांना टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले. रतन टाटा यांनी त्यांची वैयक्तिक बचत स्नॅपडील, टीबॉक्स आणि कॅशकारो.कॉममध्ये गुंतवली. त्यांनी ओला कॅब्स, एक्झॉमी, नेस्टवे आणि डॉगस्पॉट मध्येही गुंतवणूक केली. रतन टाटा यांचे परोपकारी कार्य शिक्षण, वैद्यक आणि ग्रामीण विकासाचे समर्थक असल्याने रतन टाटा यांनी न्यू साऊथ वेल्स विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्याशाखेला आव्हान असलेल्या भागात सुधारित पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाठिंबा दिला.
टाटा एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्टने $28 दशलक्ष टाटा शिष्यवृत्ती निधी दिला आहे, ज्यामुळे कॉर्नेल विद्यापीठाला भारतातील पदवीपूर्व विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करता येईल. वार्षिक शिष्यवृत्ती एका दिलेल्या वेळी अंदाजे 20 विद्यार्थ्यांना आधार देईल. टाटा समूहाच्या कंपन्या आणि टाटा धर्मादाय संस्थांनी 2010 मध्ये हार्वर्ड बिझनेस स्कूल (HBS) ला कार्यकारी केंद्राच्या बांधकामासाठी $50 दशलक्ष देणगी दिली. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने कॉग्निटिव्ह सिस्टीम्स आणि स्वायत्त वाहनांवर संशोधन करण्याच्या सुविधेसाठी कार्नेगी मेलॉन युनिव्हर्सिटीला $35 दशलक्ष देणगी दिली. कंपनीने दिलेली ही सर्वात मोठी देणगी आहे आणि 48,000 चौरस फूट इमारतीला टीसीएस हॉल म्हणतात. टाटा समूहाने ₹2014 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बॉम्बेला $950 दशलक्ष आणि टाटा सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अँड डिझाईन (TCTD) ची स्थापना केली. संस्थेच्या इतिहासात मिळालेली ही सर्वात मोठी देणगी होती. टाटा ट्रस्टने अल्झायमर रोगाच्या कारणास्तव अंतर्निहित यंत्रणांचा अभ्यास करण्यासाठी आणि त्याचे लवकर निदान आणि उपचार करण्याच्या पद्धती विकसित करण्यासाठी सेंटर फॉर न्यूरो सायन्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला $750 दशलक्ष अनुदान देखील दिले. टाटा समूहाने मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MIT येथे टाटा सेंटर ऑफ टेक्नॉलॉजी अँड डिझाईनची स्थापना देखील केली आहे, ज्यामुळे भारतावर प्रारंभिक लक्ष केंद्रित करून संसाधन अवरोधित समुदायांच्या आव्हानांना सामोरे जावे लागेल. रतन टाटा आणि पत्नी. 2011 मध्ये रतन टाटा म्हणाले, "मी 4 वेळा लग्न करण्याच्या जवळ आलो आणि प्रत्येक वेळी मी भीतीने किंवा एका कारणाने मागे हटलो." लॉस एंजेलिसमध्ये काम करत असताना त्यांचे एकदा एका मुलीवर प्रेम होते आणि कुटुंबातील सदस्य आजारी असल्याने त्यांना भारतात परतावे लागले. मुलीच्या पालकांनी तिला भारतात जाऊ दिले नाही. टाटा त्यांच्या वचनबद्धतेवर ठाम राहिले आणि ते आजपर्यंत अविवाहित आहेत. रतन टाटा यांचे प्रसिद्ध कोट्स आपण पाहूयात. योग्य निर्णय घेण्यावर माझा विश्वास नाही. मी निर्णय घेतो आणि मग ते योग्य बनवतो. तुम्हाला जर वेगाने चालायचे असेल तर एकटेच चाला, पण जर तुम्हाला लांब चालायचे असेल तर एकत्र चाला. मला अनेकदा असे वाटले आहे की भारतीय वाघ सोडला गेला नाही. लोक अजूनही विश्वास ठेवतात की ते जे वाचतात ते सत्य आहे. जर हे सार्वजनिक छाननीच्या कसोटीवर टिकत असेल तर ते करा. जर ते सार्वजनिक छाननीच्या कसोटीवर टिकत नसेल तर ते करू नका. सत्ता आणि संपत्ती हे माझे 2 मुख्य भाग नाहीत. मी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी, निर्विवाद प्रश्न विचारण्यासाठी आणि नवीन कल्पना, नवीन प्रक्रिया आणण्यासाठी लाज वाटू नये असे सतत सांगत आलो आहे. लोखंड कोणीही नष्ट करू शकत नाही, परंतु त्याचा स्वतःचा गंज नष्ट करू शकतो. त्याचप्रमाणे कोणीही व्यक्तीला नष्ट करू शकत नाही, परंतु त्याची स्वतःची मानसिकता करू शकते. व्यवसायांनी त्यांच्या कंपन्यांच्या हिताच्या पलीकडे जाऊन ते सेवा देत असलेल्या समुदायांमध्ये जाणे आवश्यक आहे. आयुष्यातील चढ-उतार हे आपल्याला पुढे चालू ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, कारण ECG मध्येही सरळ रेषा म्हणजे आपण जिवंत नाही. मूल्य आणि नैतिकतेच्या व्यतिरिक्त मी जगण्याचा प्रयत्न केला आहे. जो वारसा मी मागे सोडू इच्छितो तो खूप सोपा आहे की मी नेहमी ज्या गोष्टीला योग्य मानतो त्याच्यासाठी मी उभा राहिलो आहे आणि मी प्रयत्न केला आहे.
मी जितके निष्पक्ष आणि न्याय्य असू शकते तितके असणे. मी खूप यशस्वी लोकांची प्रशंसा करतो, पण जर ते यश खूप निर्दयतेने मिळाले असेल तर मी त्या व्यक्तीचे कौतुक करू शकतो, परंतु मी त्याचा आदर करू शकत नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला पुन्हा जगायच्या असतील तर कदाचित मी त्या वेगळ्या मार्गाने करेन, पण मला मागे वळून विचार करायला आवडणार नाही जे मी करू शकलो नाही. गंभीर होऊ नका. जसे येईल तसे जीवनाचा आनंद घ्या. मी नेहमीच भारताच्या भविष्यातील संभाव्यतेबद्दल खूप आत्मविश्वास आणि खूप उत्साहित होतो. मला वाटते की हा एक महान क्षमता असलेला देश आहे. आत्तापासून 100 वर्षांनंतर मला अपेक्षा आहे की टाटा आत्ताच्यापेक्षा खूप मोठे असतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला आशा आहे की हा ग्रुप भारतातील सर्वोत्कृष्ट म्हणून ओळखला जाईल. आम्ही ज्या पद्धतीने कार्य करतो त्यामध्ये सर्वोत्कृष्ट आम्ही वितरित करत असलेल्या उत्पादनांमध्ये सर्वोत्तम आणि आमच्या मूल्य प्रणाली आणि नैतिकतेमध्ये सर्वोत्तम आहे. असे म्हटल्यावर मला आशा आहे की आजपासून 100 वर्षांनी आपण आपले पंख भारताच्या पलीकडे पसरू. लोक तुमच्यावर फेकण्यासाठी दगड घ्या आणि स्मारक बांधण्यासाठी वापरा. मी खूप मोठे शूज असलेल्या एखाद्याच्या मागे गेलो. त्याच्याकडे खूप मोठे बूट होते. श्री जे.आर.डी. टाटा ते भारतीय व्यापारी समुदायातील एक दिग्गज होते. 50 वर्ष ते टाटा संस्थेचे प्रमुख होते. तो तिथे कायमचा असेल असे तुम्हाला वाटू लागले होते. तरुण उद्योजक भारतीय परिसंस्थेत बदल घडवून आणतील. मी असे म्हणेन की वेगळ्या पद्धतीने करू इच्छित असलेल्या गोष्टींपैकी एक अधिक आउटगोईंग असेल. बलवान जगतात आणि दुर्बल मरतात. काही रक्तपात आहे आणि त्यातून एक दुबळा उद्योग उदयास येतो जो टिकून राहतो. टाटामध्ये आमचा असा विश्वास आहे की जर आपण उद्योगातील पहिल्या 3 खेळाडूंमध्ये नसलो तर पहिल्या 3 खेळाडूंपैकी एक होण्यासाठी काय करावे लागेल याकडे आपण गांभीर्याने पाहिले पाहिजे किंवा उद्योगातून बाहेर पडण्याचा विचार केला पाहिजे. रतन टाटा यांचे निधन भारत आणि व्यावसायिक जगासाठी एक तोटा. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. तिथे अचानक रक्तदाब कमी झाल्याने त्यांना दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला त्यांनी 7 ऑक्टोबर रोजी जनतेला त्यांच्या तब्येतीबद्दल आश्वासन दिले होते. त्यांनी सांगितले होते की त्यांची वयाशी संबंधित नियमित तपासणी केली जात होती, परंतु नंतर त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना ICUमध्ये हलवण्यात आले. उद्योगपती हर्ष गोयंका यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त करून टाटा यांना एकात्मतेचे दीपस्तंभ म्हणून वर्णन करून आणि व्यवसाय आणि समाज या दोन्हींवर त्यांचा खोल प्रभाव कबूल केल्यामुळे विविध स्तरातून श्रद्धांजली वाहिली गेली. रतन टाटा यांनी अलीकडेच त्यांच्या वयामुळे त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी होत असल्याचे सांगून आरोग्यविषयक अनुमानांना संबोधित केले होते. ही बातमी भारतीय उद्योग क्षेत्रातील एक महत्त्वाचा क्षण आहे, कारण रतन टाटा हे केवळ टाटा समूहाच्या वाढीतील प्रमुख व्यक्तिमत्वच नव्हते तर त्यांच्या नैतिक नेतृत्वासाठी आणि सामाजिक कारणांसाठी बांधिलकीसाठी ओळखले जाणारे एक आदरणीय परोपकारी देखील होते. तर मित्रांनो, हा आपला व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि मला सपोर्ट करा. मी वेळात वेळ काढून मी तुमच्यासाठी हे सर्व मोटिवेशनल आणि तुम्हाला खूप काही शिकण्यासाठी व्हिडिओ बनत आहेत. नक्कीच तुम्ही यातून खूप काही शिकाल आणि आपल्या देशासाठी खूप काही कराल अशी मी इच्छा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.